नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, नुकतीच कोकण रेल्वेची एक्झाम झाली आहे. आशा करतो की तुम्हा सर्वांचे पेपर जे आहे ते चांगले गेले असतील. कोकण रेल्वेच्या आन्सर कीबद्दल किंवा रिझल्ट जसा येईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार माझ्या चॅनलवरती. तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल. जेव्हा तुम्ही एक्झाम पास होसाल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल येणार किंवा मेसेजद्वारे कळविण्यात येणार. तर तेव्हा तुमच्याजवळ हे ओरिजिनल डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे आहे, जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. जर तुमच्याकडे नसले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पण फेल होऊ शकता. म्हणून हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा राहणार आहे. संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला आपण बघूया कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर बघा, इथं दिलेलं आहे व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट फॉर ऑल पोस्ट अदर दॅन PML1 पोस्ट. Candidate successfully qualifying the CBT and CBT OMR based aptitude test wherever applicable will be called for document verification. जर का तुम्ही CBT क्वालिफाय केली तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं. तर जर बघितलं आपण, हा जो दुसरा पॉईंट आहे मी नोट केला आहे, यामध्ये इम्पॉर्टंट आहे, जो की if land loser candidate are not available to fill the vacancies, non land loser candidate shall be called for document verification. जर का लँड लुजर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील, त्यांनी जर फॉर्म फिल केले नसतील, तर जे नॉन लँड लुजर कॅन्डिडेट आहे त्यांना त्यांच्या जागी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाऊ शकते. हे लक्षात असू दे आणि क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे. तर बघा, आता मी तुम्हाला दाखवतो की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत. चला, तर बघा, आता आलो आहे आपण डॉक्युमेंटच्या बद्दल, की बघा दिलेलं आहे डॉक्युमेंट टू बी ब्राउड बाय कॅन्डिडेट इन ओरिजिनल ॲज ॲप्लिकेबल फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तेच अनिवार्य राहणार आहेत व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला. तर बघा, सर्वात पहिला पॉईंट जो आहे त्यांनी दिलेला आहे लँड लुजरबद्दल. लँड लुजर कॅन्डिडेट शूड इनव्हेरिएबली प्रोड्यूस द फॉलोइंग सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट अलॉंग विथ द अदर डॉक्युमेंट्स मेन्शन बिलो ॲज ॲप्लिकेबल. सर्वात आधी जे आहे डॉक्युमेंट दिलेलं आहे लँड लुजरबद्दल. हे जे 5 पॉईंट तुम्हाला दिसतात ना, हे जे 5 पॉईंट तुम्हाला दिसतात, हे जे डॉक्युमेंट लागणार आहे लँड लुजर कॅन्डिडेटसाठी लागणार आहेत. तर तुम्ही हे शांततेत बघा. मी तुम्हाला सांगतो की जास्त जे लँड लुजर कॅन्डिडेट आहे यांच्याबद्दल माहिती आहे की अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ लँड लुजर सर्टिफिकेट इश्यू बाय SLO, जे परिशिष्ट 1 मध्ये दिलेलं आहे. अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ सर्टिफिकेट इश्यू बाय तहसीलदार. Percentage of land lost considering the total land holding of the land loser as per Parishta 2, including all survey number, detail on SLO and तहसीलदार सर्टिफिकेट should match. आता हे जे संपूर्ण मी तुम्हाला दिले लँड लुजर कॅन्डिडेटबद्दल, जे की मी तुम्हाला याची जे आहे संपूर्ण काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे खाली. तर बघा, आपण दुसरा पॉईंट बघू, जे की नॉन लँड लुजरसाठी राहणार आहे, म्हणजे की सर्वांसाठी जे आहे ॲप्लिकेबल आहे. तर ते जे डॉक्युमेंट आहे ते काय काय आहेत. तर सर्वात आधी बघा, मॅट्रिक्युलेशन हायस्कूल एक्झामिनेशन सर्टिफिकेट ऑर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट ॲज प्रूफ फॉर डेट ऑफ बर्थ अँड मॅट्रिक्युलेशन क्वालिफिकेशन. द कॅन्डिडेट नेम and the father mother's name mentioned in the application will be verified with reference to the names mentioned in the certificate. म्हणजेच की जे 10वीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट राहतं त्यावर तुमचं सर्व माहिती राहते, जसे की आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, सर्व काही जे आहे यामध्ये दिलेलं ते 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती राहते. तर बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते खूप महत्त्वाचं राहणार आहे आणि ते ओरिजिनल असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, यामध्ये दिलेला आहे की HSC ग्रॅज्युएशन अँड ITI NCVT SCVT सर्टिफिकेट ॲज ॲप्लिकेबल. आता तुम्ही बघा, HSC 12वीवरती, डिग्रीवरती, पदवीवरती किंवा ITI NCVT ITI झाला असेल, तर ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल त्यासाठी ग्रॅज्युएशन लागले असेल 12वीवरती ITI वरती, तर त्याचं जे तुम्हाला सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सर्टिफिकेट त्याचं जे आहे ओरिजिनल असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जो बघितला आपण फोटोकॉपी ऑफ बोथ साईड्स ऑफ द आधार कार्ड अँड पॅन कार्ड. आता जे आहे आधार कार्ड पॅन कार्ड सर्वांकडे आहेत. ज्यांच्याकडे नाही आहे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, आता आधार कार्ड असते पण भरपूर मुलांकडे जे आहे पॅन कार्ड नसते. तर पॅन कार्ड नसेल तर काढून घ्या. तुम्हाला कॉपी जे आहे बोथ साईड्स ऑफ द आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लागणार आहे.
आणि आधार कार्ड, पॅन कार्ड ओरिजिनल पण लागणार आहे, जेणेकरून तुम्ही घेऊन जा. आणि बघा, आणखी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आधार कार्डवरती तुमचे नाव आहे ते चुकीचं नसायला पाहिजे. आता जसं की तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर 10वीच्या दुसरं नाव आहे, काही नावात चूक असते, तर नावातली जी चूक आहे ते दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही अडचण येणार नाही. म्हणून तुमचं नाव जे आहे ते परत एकदा चेक करा, डेट ऑफ बर्थ चेक करा. जर काही चूक आढळली असेल तर लगेच तुमच्या आधार सेंटरवर जाऊन ते चूक जे आहे ते दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतरचा जर पॉईंट बघितला आपण, की काय आहे, तर हा पॉईंट बघा, सर्टिफिकेट ऑफ डोमेशियल इंडिकेटिंग द कॅन्डिडेट बिलॉंग टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र, गोवा और कर्नाटका. कोणत्या स्टेटमधून आहे, तर महाराष्ट्रामधलं समजा कोणत्या पण स्टेटमध्ये असतो तर तुम्हाला डोमेशियल लागणं गरजेचं आहे. तर डोमेशियल असणं म्हणजेच की तुम्ही त्या स्टेटचे आहात रहिवासी, हे सांगते. तर त्यानंतरचा पॉईंट बघा दिलेला आहे इथं खाली, SC/ST कास्ट सर्टिफिकेट इन द फॉर्मॅट ॲज पर NSCR 4. म्हणजेच की परिशिष्ट 4मध्ये SC/ST कास्ट सर्टिफिकेट कोणता फॉर्मॅट पाहिजे तो दिलेला आहे. तो मी तुम्हाला खाली देणारच आहे, की कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे, तर ते तुम्हाला सांगणार आहे समोर. तर चला, दुसरा पॉईंट आहे, OBC NCL कास्ट सर्टिफिकेट नॉट ओल्डर दॅन 1 इयर फ्रॉम द डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन द फॉर्मॅट ॲज पर NSCR 5. तर याचं पण दिलेलं आहे. OBC NCLचं कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो परिशिष्ट 5मध्ये यांनी दिलेला आहे, तो आपण बघूच खाली. तर आणखी एक पॉईंट जो आहे त्यांनी सांगितलेलं आहे, जे हे कास्ट सर्टिफिकेट आहे 1 वर्षाच्या खाली नसायला पाहिजे. जे 1 वर्ष नॉट ओल्डर आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त जुनं नसायला पाहिजे, 1च वर्ष त्याला झालेलं असावे. कधीपर्यंत, तर डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जेव्हा तुमची डेट येणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जे काही असेल समोर, तर त्या डेटपासून तर 1 वर्षापर्यंतचे जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते पाहिजे लगभग. हे तुम्ही लक्षात असू द्या, की OBC NCL कॅन्डिडेटसाठी जे कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर बघा, OBC डिक्लेरेशन इन द फॉर्मॅट. जो डिक्लेरेशनचा फॉर्म आहे तो परिशिष्ट 6मध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे खाली समोर. तर बघा, आणखी जर पॉईंट आहे, आता हा दिलेला आहे, इन्कम सर्टिफिकेट फॉर वेविंग एक्झामिनेशन फी फॉर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ॲज पर NSCR 7. आता ज्यांना कोणाला परीक्षा शुल्क माफी पाहिजे, जे की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसमध्ये येतात, त्या कॅटेगरीसाठी इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेटमध्ये त्यांनी काही दिलेलं वाटतं 50,000 पेक्षा तुमचं जे उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न, ते कमी असलं तरच तुम्हाला जे आहे तुमची परीक्षा शुल्क जे आहे माफ होऊ शकते. पण त्यासाठी पण तुम्हाला ते इन्कम सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, मायनॉरिटी कम्युनिटी डिक्लेरेशन ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ॲज NSCR 8. 8व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे की नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर तुम्हाला मायनॉरिटी कम्युनिटी डिक्लेरेशन देणं पडणार आहे, की तुम्ही खरंच जे आहे अल्पसंख्याक ज्या कॅटेगरीमधून येतात त्याबद्दल तुम्हाला स्वतः हमीपत्र देणं पडणार. त्यानंतरचा पॉईंट बघा खाली दिलेला आहे, इन्कम अँड असेस सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय द इकॉनॉमिकली विकर सेक्शन इन द फॉर्मॅट दिलेला आहे 9 पॉईंटमध्ये, की इन्कम अँड असेस सर्टिफिकेटबद्दल, जे की इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी EWS कॅटेगरीसाठी. त्यानंतर जर बघितलं आपण, PWBD सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला PWBD सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघितलं, NOC फ्रॉम अ करंट एम्प्लॉयर विथ द डेट ऑफ अपॉइंटमेंट इफ द कॅन्डिडेट इज सर्विंग एम्प्लॉई including those undergoing induction training, probation in any central state government department including रेल्वे और PSU. जर तुम्ही सध्याला वर्क करत आहात कोणत्या पण कंपनीमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, कुठे पण, तर तुम्हाला त्याची NOC देणं पडणार. करंट एम्प्लॉयर म्हणून मी इथे वर्क करत आहे, NOC काढावी लागेल. त्यानंतर पॉईंट बघा, ओरिजिनल डिस्चार्ज सर्टिफिकेट फॉर एक्स सर्व्हिसमॅन. NOC फ्रॉम सर्व्हिस डिफेन्स पर्सनल विथ प्रोबेबल डेट ऑफ डिस्चार्ज इज ॲप्लिकेबल. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ओरिजिनल डिस्चार्ज सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल आहे. त्यानंतर त्याचं पण सेम NOC काढावी लागेल आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, मी तुम्हाला जे डॉक्युमेंटचे जे आहे ते फॉर्मॅट जे आहे तुम्हाला मी दाखवणार आहे खाली, लँड लुजरपासून तर सर्व काही कोणकोणते फॉर्मॅट कसे लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट SC/ST साठी, OBC NCL साठी कसं लागणार आहे ते मी तुम्हाला खाली दाखवतो. चला, आणखी हा एक पॉईंट बघा राहिलेला आहे, गॅझेट नोटिफिकेशन अँड ऑर एनी लिगल डॉक्युमेंट इन केस ऑफ अ फॉर्मल नेम चेंज. जर तुमचं नेम तुम्ही चेंज केलं असेल तर त्याचं तुम्हाला प्रूफ द्यावे लागेल, की
नेम चेंज झाला आहे म्हणून त्याचं लीगल डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला. ते लक्षात ठेवा जर तुमचं जर नेम आहे ते चेंज केलं असेल तर. चला आता आपण फॉर्मॅट बघणार आहोत सर्टिफिकेटचे. तर बघा, जे पण KRCL लँड लुजर असतील, ज्यांनी जमीन गमावली असेल, त्यांच्यासाठी हे जे आहे सर्टिफिकेट दिलेलं आहे यांनी. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं टाईप 1मध्ये की जे KRCL लँड लुजर आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट आहे. त्यानंतर जर खाली बघितलं सेकंड नंबर पण त्यांचंच राहणार आहे, तहसीलदार सर्टिफिकेट. तहसीलदारकडून जे सर्टिफिकेट लँड लुजर कॅन्डिडेटसाठी हे राहणार आहे, हे तुम्ही बघून घेसाल. मी तुम्हाला याची PDF जी आहे ते प्रोव्हाइड करणारच आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर जॉईन होऊन जा. तर खाली आणखी बघूया आपण. हे जे सर्व जे माहिती आहे तुम्हाला मी दाखवत आहे, हे लँड लुजरची आहे. आता हे पण जे आहे ना, लँड लुजर कॅन्डिडेट पण कोणत्या कॅटेगरीसाठी? ओन्ली फॉर UR, EWS अँड OBC NCL कॅन्डिडेटसाठी आहे. अंडरटेकिंग टू बी साईन बाय द कॅन्डिडेट. 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे आहे नॉन ज्युडिशियल त्यांच्याकडून हा जो फॉर्म आहे हा भरून घ्यायचा. भरून घेतल्यानंतर तुमची इथं सिग्नेचर, तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर बघा समोर बघू आपण. तर बघा, हे जे आहे सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट SC ST कॅटेगरी. म्हणजेच की SC ST कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट जे लागते ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला हवे. आता बघा, SC ST कॅटेगरीसाठी एक स्टेटचं बनते आणि एक सेंट्रलचं बनते. तर हा जो फॉर्मॅट आहे सेंट्रल कास्टचा आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात असायला पाहिजे स्टेटचं जे कास्ट सर्टिफिकेट असते ते वेगळं असते. तर आणि हा जो फॉर्मॅट तुम्हाला बघायला मिळत आहे हा जो सेंट्रलचा आहे, कारण की रेल्वे जे आहे केंद्र सरकारची नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे सेंट्रलचा आहे, म्हणून या प्रकारे जे आहे तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे कास्ट सर्टिफिकेट ते बनवणं गरजेचं आहे. जर तुम्ही बनवलं नसेल तर बघा अशा टाईपचं तुम्हाला जे आहे फॉर्मॅट पाहिजे आहे. जर तुम्हाला जर काही काढलं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये ई-सेवा केंद्रामध्ये CSC सेंटरमध्ये जाऊन तेथून हे बनवून घेऊ शकता. बघा मी तुम्हाला दाखवत आहे संपूर्ण असं. हे जे आहे हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला लागणार आहे. बघा तर तुम्ही शांततेत बघू शकता, मी तुम्हाला PDF देणारच आहे. तर त्यानंतरचा पॉईंट बघा की जे फॉर्मॅट फॉर OBC NCL सर्टिफिकेट. जे OBC NCL सर्टिफिकेट आहे की जो नॉट ओल्डर दॅन 1 इयर डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डेटच्या आधी किंवा 1 इयर झालेला नसावा. 1 इयर त्याची व्हॅलिडिटी आहे, तर हे लक्षात असावे. तर याचं जर बघितला हा फॉर्मॅट कसा राहणार आहे, तर हा जो फॉर्मॅट आहे असा राहणार आहे. तुम्ही बघू शकता इथे दिलेलंच आहे. या टाईपचं तुम्हाला जे आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डेप्युटी कमिशनर किंवा जी पण ऑथॉरिटी आहे त्याद्वारे तुम्हाला बनवून मिळेल CSC सेंटरकडून. जर तुम्ही बनवले नसाल तर बनवून घ्या. तर बघा आणखी आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. आता हे जे आहे सेल्फ डिक्लेरेशन बाय OBC NCL कॅन्डिडेट. मी तुम्हाला सांगितलं होतं की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म स्वतः घोषणापत्र जे आहे ते तुम्हाला OBC कॅन्डिडेटना द्यावे लागणार आहे. परफॉर्म ऑफ डिक्लेरेशन बाय सबमिटेड बाय अदर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हू हॅड अप्लाइड पोस्ट अगेन्स्ट एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन. जे तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन म्हणून एक फॉर्म जो आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला हा भरून न्यावा लागणार आहे. बघू शकता येतं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमचं नाव वगैरे सगळं काही लिहून. त्यानंतर पॉईंट बघा. आणि आता हा जो पॉईंट आहे इन्कम सर्टिफिकेट फॉर वेवर ऑफ एक्झामिनेशन फीज फॉर KRCL रिक्रुटमेंट. ज्यांना परीक्षा शुल्क माफ पाहिजे त्यांना इन्कम जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे, जे की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये येतात. याने दिलेलं आहे बघा इथं की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस विल मीन द कॅन्डिडेट हुज फॅमिली इन्कम इज लेस दॅन 50,000 पर ॲनम. वार्षिक उत्पन्न तुमचं 50,000पेक्षा खाली असायला हवं, तेव्हाच तुम्ही जे आहे त्याचा लाभ घेऊ शकता, तर नाही घेऊ शकत. तर यांनी काही पॉईंट मेन्शन केलेले आहेत ते तुम्ही बघता शांततेत. जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलं नसेल तर काढून घेसाल. आणि हे जे इन्कम सर्टिफिकेट काढावंच लागणार आहे जर तुम्हाला परीक्षा शुल्क माफ पाहिजे असेल तर. आणि त्यानंतरचा पॉईंट जर बघितला आपण की हे बघा, हे तेच आहे की सेल्फ डिक्लेरेशन ऑफ मायनॉरिटी कॅन्डिडेट फॉर वेवर ऑफ एक्झामिनेशन फी फॉर KRCL रिक्रुटमेंट इन 100 नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला डिक्लेरेशन करून द्यायचं आहे
की बुवा आम्ही स्वतः मायनॉरिटी कॅन्डिडेट आहेत, म्हणजे अल्पसंख्याक म्हटलं जातं त्यांना, की अल्पसंख्याक कॅन्डिडेट हा आणि हा फॉर्म तुम्हाला स्वतः फिल करावा लागेल. बघा हा जो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सच कॅन्डिडेट क्लेमिंग वेवर ऑफ एक्झामिनेशन फी विल बी रिक्वायर्ड टू फर्निश मायनॉरिटी कम्युनिटी डिक्लेरेशन affidavit on ₹100 non-judicial stamp paper that he belong to any of the minority community notified by central government. जर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये यापैकी जर असाल तर तुम्हाला जो आहे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरावा लागेल. कॅटेगरी दिलेली आहे मुस्लिम, शीख, ख्रिश्चियन, बुद्धिस्ट, झोरास्ट्रियन, पारसीस. तर या ज्या कॅन्डिडेट म्हणून या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येत असाल तर तुम्ही जो तो सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरावे लागेल. तर समोर बघा, आता हे जे दिलेलं आहे तुम्हाला इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी आहे, जे तुम्हाला दिसून येणार आहे इन्कम अँड असेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी जो फॉर्मॅट आहे असा दिसणार आहे तुम्हाला या फॉर्मॅटनुसार. त्यानंतरचा पॉईंट बघा आपण यांनी दिलेला आहे सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी, जे PWBD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता आरामात. आणि जो सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी दिलेला आहे मेडिकल ऑथॉरिटी इश्यूइंग द सर्टिफिकेट, मेडिकल थ्रू जे तुम्हाला इश्यू केलेलं जे सर्टिफिकेट आहे ते दाखवणं पडणार आहे ओरिजिनल. तर बघा अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट होते इम्पॉर्टंट ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईमला लागणार आहे. आशा करतो तुम्हाला सर्वांना हे डॉक्युमेंट समजले असतील. काही अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.